तर मी काय केलं, बाईक काढली आणि निघालो दुधाच्या शोधात. तर आता सीन काय झाला होता, घरातलं दूध अचानक खराब झालं आणि रात्रीचे वाजले होते 11:45 आणि मला दूध लागणार होतं कारण घरात लहान बाळ होतं. तर मी काय केलं, बाईक काढली आणि निघालो दुधाच्या शोधात आणि बऱ्यापैकी सगळे किराणा मालाची दुकान बंद होती, बेकरीज पण बंद होते. मी म्हटलं, "भाई आता दूध काय आपल्याला भेटत नाही." पण लकीली एक किराणा मालाचं दुकान ओपन होतं आणि त्याच्याकडे मला दूधही भेटलं. आणि मी त्याला म्हटलं, की "तुम्ही कसं काय एवढा लेटपर्यंत दुकान ओपन ठेवलेलं आहे?" तर त्याने मला खूप भारी ॲन्सर दिलं. तो मला म्हणला, की "माझ्या या लाईनमध्ये 8 ते 10 किराणा मालाची दुकानं आहेत, 2 बेकरीज पण आहेत आणि सगळी लोकं सकाळी 5:30-6ला ओपन करतात, रात्री 9-9:30ला बंद करतात आणि मी पण सेम टाईम जर पाहिलं, तर मला पण तेवढाच धंदा माझा झाला असता दिवसभरामध्ये. तर मी काय करतो," म्हणला, "9:30 ते 12 एक्स्ट्रा मी थांबतो." आणि ह्या एक्स्ट्रा 2.5 तासामध्ये माझा धंदा चांगला होतो. कारण सगळी दुकानं आणि सगळ्या बेकरीज रात्री 9:30ला बंद होतात आणि त्यामुळे मी थांबतो म्हणला एक्स्ट्रा 2-2.5 तास मी करतो. मी आल्यानंतर तोच विचार केला, की भाई तुमचा बिझनेस मॉडेल सेम असू शकतो, तुमचा प्रॉडक्ट सेम असू शकतो, तुमचं प्रॉफिट मार्जिनही सेम असू शकतो. पण बाकीच्यांपेक्षा तुम्ही एक्स्ट्रा पैसे कशाने कमवू शकता? तर तुमचा माइंडसेट आणि तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड. तुमचा माइंडसेट आणि प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला असेल, तर तुम्ही सेम बिझनेस करून कॉम्पिटिशनमध्ये राहूही शकता आणि बाकीच्यांपेक्षा 4 पैसे कमवूही शकता.